स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हॅलो. हां, अगं मी रीमाची आई मनोरमा साठे बोलते. नमस्कार, बोला. अगं काही नाही, तुझं कौतुक करण्यासाठी म्हणून मी फोन केलाय. त्याच्या संबंधीच मला तुझ्याशी बोलायचंय. माझं कौतुक? मी काय समजले नाही. अगं हे बघ, ज्या खंबीरपणे तू ह्या सगळ्या प्रसंगाला तोंड दिलंस ना, तर तुझं कौतुक करावं ना अवंतिका, तेवढं थोडंच आहे बघ. तुम्ही उगाचच मला मोठेपणा देताय. खरं तर नशिबाचे फेरे होते, नाहीतर सुखाने संसार करायला कुणाला आवडत. माझंही तेच स्वप्न होतं. अगं प्रत्येक स्त्रीचंच असं स्वप्न असतं, पण या स्वप्नासाठी तू वाटेल ती तडजोड केली नाहीस ना, म्हणूनच तुझं कौतुक वाटतं. निव्वळ स्त्री शक्ती संघटनेची एक कार्यकर्ती म्हणून नव्हे, तर एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून आणि रीमाची आई म्हणून मी जेव्हा जेव्हा तुझ्या केसचा विचार करते ना, तेव्हा खरंच तुझ्याबद्दलचा आदर खूप वाटतो बघ. असं आहे अवंतिका, आपल्या समाजामध्ये की नाही आरामाला प्रतिष्ठेला चटावलेल्या अनेक स्त्रिया मी बघतेय. स्वाभिमानाला मारून ते आपलं आयुष्य जगतायत. आपल्या नवऱ्यांनी आपल्याशी एकनिष्ठ असावं हे मुळी त्यांच्या डोक्यातच नसतं. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, आयुष्याकडे बघण्याची दृष्टी पण वेगळी असते. पण अवंतिका, हा जर आग्रह आपण धरला नाही ना, तर समाजामध्ये व्याभिचार आणखीन पसरेल. हो, खरंय तुम्ही म्हणता ते. तुला पटतंय ना हे अवंतिका? स्त्री शक्ती संघटनेतर्फे की नाही आम्ही एका परिसंवादाचं आयोजन केलंय. म्हणजे स्त्रियांच्या इतर समस्यावरही त्यामध्ये विचार होईलच, पण मुख्यत्वे करून स्त्रियांचा नाहीसा होत चाललेला स्वाभिमान याविषयी सुद्धा त्यामध्ये चर्चा होईल. आणि म्हणूनच माझं तुला आग्रहाचं निमंत्रण आहे या परिसंवादासाठी. पण मला कळलं नाही, मी काय बोलणार याबाबत? तेच सांगते ग तुला मी. जे घडलं ना ते बाजूला ठेव. तुझं खासगी आयुष्य इथे मांडण्याची अजिबात गरज नाहीये. पण जो विचार तू केलास ना अवंतिका, आणि ज्या विचारांनी तुला पाठबळ दिलं, तो विचार जर तू या स्त्रियांसमोर मांडलास ना, तर मला असं वाटतं की स्त्री मनाची एक वेगळी भूमिका तयार होईल. नाही हो, मला नाही जमणार. नाही ग नाही अवंतिका, तसं नाही. मी तुला काही फोर्स करत नाहीये, पण बघ तुला हा अटेंड करता आला तर मला आवडेल. विचार कर आणि मला कळव. हा, ओके, ठेवते. सलील, तुला लसूण सोलता येतात का रे?
बोललास तर मी तुला लसूण सोलायला देणार नाहीये. इतके विषय काढून झाले. तू बोलणार आहेस की नाहीस? नाही का, तसं काही नाहीये. तू आज सकाळपासून माझ्याकडे चहा सुद्धा मागितलेला नाहीस. घरात आहेस ना, समोर बसलास ना माझ्या, मग जाणवून दे ना मला. मग काय करू मी? तू दिवसभर काय करतोस हे सांगू तुला? सारखं सारखं चहा मागणं, समोर दिसत असलेली वस्तू कुठे आहे कुठे आहे म्हणून मला हाका मारत बसणं, अंघोळीला जा म्हटलं तर जातो असं म्हणून पेपरात डोकं खुपसून बसणं. चला मी जातो. आता लगेच उठायची गरज नाही, बस सोडा. हे जे तू आता मला म्हणालीस ना, ते सगळं माझी आई माझ्या बाबांना म्हणते. म्हणजे म्हणायची. मुलगा कोणाचा आहे? चला मी निघतो. मी काय म्हणते, आपण आपल्या घरातले पडदे चेंज करायचे, जुने वाटायला लागलेत ना. आभरे पण नवीन आणायचे, शॉपिंगला जायचं. तुला वाटतंय? जाऊया. दोन प्लेट पोहे पार्सल करा. अलका, या ना जरा पोहे दे पार्सल करून. मी आले आतून. अहो बाई, तुम्ही मगाशी कुठली पावडर टाकली त्या पोह्यांमध्ये? नाही, काही नाही. मग सांगा ना, म्हणूनच तुमचे पदार्थ इतके छान लागतात का? काहीतरी काय? कसली पावडर? काय झालं? कसली पावडर? काय मला नाही माहिती. काहीतरी बाई बोलतात, काहीतरी बोलतात. नाही नाही, मी पाहिलं, त्यांनी त्याची पावडर टाकली. दाखवा ना, काढा ना ती पावडर, दाखवा ना सुलभाताईंना. काय ग अलका? काय झालं? नाही हो, या बाई खोटं बोलतायत. मी खोटं बोलतेय? अलका, मी पाहिलंय. बोल, का केलंस तू हे सगळं? काय ग अलका? माफ करा बाई मला. माझ्याकडनं चूक झाली. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य. शिक्षा आम्ही कशाला देऊ? पोलीसच देतील आता. पण माझ्या बरोबर गुप्त साहेबांना पण अटक करा. ते त्यांनी काय केलंय? त्यांनी संपलं नाही करायचं सांगितलं. त्यांच्याकडे 5,000 रुपये घेतलं होतं, ते मी त्याला देऊ शकले नाही. त्यामुळे ते मला म्हणले, पदार्थात पावडर टाक, ते तुझे 5,000 रुपये. हे सगळं तू पोलिसांना सांगशील? होय सांगेन, पण मला माफ करा. चल चल चल, लगेच चल. काय लगेच जा. काय लिमय सर, तुम्ही म्हणे ट्रस्टींच्या जावयाच्या बंगल्याचं इंटिरियर करताय. एनी ऑब्जेक्शन? छे 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 छे, काय चांगलंच आहे की. चालू द्या चालू द्या. त्यामुळे तुम्ही व्हीपीच्या पोस्टसाठी. मिस्टर जवळकर प्लीज, इंटिरियर हा माझा व्यवसाय आहे.
आणि ट्रस्टींचा जावई हा माझा आधीपासूनचा क्लायंट आहे. हा हा निव्वळ योगायोग आहे. योगायोग नाही, आपल्या कॉलेजमध्ये जरा फारच योगायोग घडायला लागलेत नाही. एक्सक्यूज मी दीक्षित मॅम. हॅलो मॅम. हॅलो, काय ग? मला ओळखलात का? मी दिव्या SY मध्ये शिकते. हो हो. काय काम आहे? मॅम हे तुमच्यासाठी आणलंय. काय? मिठाई आहे, माझा आज बर्थडे. वाईसी. हॅपी बर्थडे. थँक्यू, थँक्स लॉट. मॅम आणि ही छोटीशी गिफ्ट आहे तुमच्यासाठी. गिफ्ट? अगं बर्थडे तुझा, गिफ्ट मला मॅम घ्या ना प्लीज प्लीज. प्लीज प्लीज मॅम, रिक्वेस्ट. दिव्या, थँक्यू. कमाल. मिठाई काय, गिफ्ट काय? काय आहे मॅडम, एवढंही कळू नये तुम्हाला? समजा करो मॅडम, समजा करो. अगं अवंतिका, परीक्षा जवळ आलेत. स्वतःला पास करून घेण्यासाठी मुलं काय काय करतात. तू अजून नवीन आहेस, कळते तुला हळूहळू गमती. अगं पण दिव्या 2दा नापास झाली. तिचा बाप बिल्डर आहे, भरपूर पैसा आहे. म्हणून अहो ही आर्किटेक्ट झाली तर त्याच्यात तिच्या वडिलांचाच फायदा आहे. शी, पण हिचं अभ्यास सोडून दुसरीकडेच लक्ष असतं. आता तिचं भौतिक घ्यायला जाऊ नका मॅडम. जवळकर, कोणी सांगावं? नीरज सारखं दिव्या आणि तिच्या वडिलांचंही काउन्सिलिंग करेल अवंतिका. काय अवंतिका? हे स्टाफ मेंबर्स मध्ये वाटून टाका. आणि ती मुलगी आली होती ना आता दिव्या SY मधली, तिची गिफ्ट तिला देऊन टाका परत. हे बघू रे जरा फरक काय आहे त्याच्यात. अरे पिऊन लोक आजकाल फार माजले का? शी इज ट्राइंग टू ऍक्ट टू स्मार्ट. पण बघू किती तिचा ओव्हर स्मार्टनेस टिकतो ते. काय रे, कसा आहेस? आई आहे का? कोण आहे रे? अरे शिक्षणो, काय म्हणालात? आजोबा, डॅम्बिस म्हणजे काय? काय रे, का बाबा म्हणाले काय? आपले सदा मामा महा डॅम्बिस आहेत. असं म्हणाले ना? काय म्हणाले? महा डॅम्बिस आहे म्हणाले. हे अनिता इकडे ये. अनिता, तू ऐकलंस का? तू संजीव काय म्हणाला ते? की मी महा डॅम्बिस आहे म्हणून. कोणी सांगितलं तुम्हाला? हे काय या भामट्यानी सांगितलं, भामट्यानी. तेजस, तुला एवढं खरं बोलायला कोणी शिकवलं रे? पळा तुम्ही बाहेर. काही वाढ आहेत का? तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. काही लक्ष देऊ नको. बरं, काय प्रोग्रेस काय? प्रोग्रेस बस तू मलाच फक्त विचारत चल. तू काहीही विचार करू नकोस. ऐकायची सानिकाची मुक्ता फळ. काय म्हणाली ती? काय म्हणाली ती? अनिता 1 नंबरची हावरट आहे म्हणाली. हावरट. ती पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणाली? असं म्हणाली. एक तर म्हणली 1 वर्षभर नवऱ्याला सोडून आमच्या डोक्यावर बसली आणि आता वर तोंड करून हिस्सा मागतीये. अहो, आईसाठी काय केलं हिनं? तुझा विश्वास बसणार नाही. ते गोड बोलून माझी बोलवण करायचा विचार दिसतोय त्यांचा, पण मी तसा जाणार नाही. पण तू काय ठरवलंयस? मी जाणारच नाही तिकडे. बोलणार पण नाही, फोन पण नाही करणार. अरे अगं, असं काय करतेस? अगं, त्यांच्या कणपटीला बसून पैसे वसूल कर. पण संजीव, तुझा नवरा बुळा आहे, बुळा. मामा, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाहीये. आधी त्या वकिलाला शोधा ज्यानं तुमचं बिल बनवलं होतं. ऍडव्होकेट नार्वेकर. हो, आई त्यांच्याकडूनच करून घेणार होते बिल. मला वाटतं त्यांचा फोन पण आला होता 2दा. मी त्यांना गाठते आता.
मामा तू नको त्या वेळेला शिंकतोस हा. अगं माझी शिंक शुभ शकुनीच आहे. हा. तू बघतच राहा. आमच्या कॉलेजमध्ये ना काहीही चाललेलं असतं. म्हणजे काय? आज एका मुलीचा वाढदिवस होता तर ती मलाच गिफ्ट घेऊन आली. गिफ्ट म्हणजे वाढदिवस तिचा आणि गिफ्ट मला. मजा आहे की मग? मजा काय, बाबांना इतके विद्यार्थी पेढे घेऊन यायचे पण गिफ्ट आणलेली नाही पाहिली कधी. एकतर मला कोणी अशी काही गिफ्ट वगैरे दिली तर मी घेणार नाही, हे सगळ्यांना छान माहितीये. आणि काय आवडते का, मराठीच्या प्राध्यापकाला लाचबीज द्यावी लागत नाही, कारण मुलांना तो महत्वाचा विषय वाटतच नाही. मुळे मातृभाषेपेक्षा फ्रेंच सोपं वाटतं मुलांना आजकाल. सो सॅड. पण तुमचं आर्किटेक्चर काय, मेडिकल काय, प्रोफेसर्सच्या हातात खूप काय असतं ना. मग मुलं, पालक त्या प्रोफेसर्सना खुश करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. कधी नेमकं याच्या उलट असतं. काही प्रोफेसर स्वतःच्या मनात काहीतरी पूर्वग्रह ठेवून मुद्दाम त्या मुलाचं नुकसान करतात. नाही, खरं तर शिक्षणासारख्या क्षेत्रात असे वैयक्तिक राग लोक ठेवू नयेत. हॅलो आई, सलील बोलतोय. अरे सलीम, अगं आई, तुम्हाला उदय भेटला होता समोरचा. तुम्हाला सांगत होता तू काहीतरी डॉक्टरकडे गेली होतीस म्हणे. काय बरं वगैरे नाही का काय तुला? हो रे. अरे बाबा, त्या फूड स्टॉलचं प्रकरण चाललंय ना. नाही ते मला रीमाकडनं कळलं. त्याचंच टेन्शन येतं रे. नको का टेन्शन घेऊ. टेन्शन कसलं घेतेस? मी आहे ना, मी शोधून काढतो कोण ऑफिसर. आणि आई, धंदा करायचं म्हणलं ना की टेन्शन आलंच, कळलं ना. आणि एक लक्षात ठेव, जितके आपले शत्रू वाढतील ना तेव्हा असं समजायचं की आपला आता उत्कर्ष व्हायला लागला. काय होतंय तुला? नाही काय नाही, मायग्रेनचा त्रास होता. अगं मग सकाळी उठून मस्त गोड खात जा ना, काहीतरी जिलबी पेढा वगैरे. छान, म्हणजे वाढतंय वजन. अवंती काय का देते. बोल रे. काय गे जाडे, आईकडे जरा लक्ष दे. ए, मला जाडे बिडे म्हणू नकोस. माझ्या कॉलेजमधल्या एकाही प्रोफेसरचा विश्वास बसत नाही याच्यावर की मला 2 मुलं आहेत. हो अशी. बरे ज्युनियर काय म्हणतात? मजेत. ए, आज त्याला फिरून आणतो मी आणि तू पण चल बरोबर. आता मग काय झालं? अगं तेवढा चेंज नाही का मिळणार? बरं, मग ये लवकर. असा खुश होईल ना फिरायला जायचं म्हटल्यावर. आणि सलील, असं अधूनमधून नको, नेहमी येत जा, नाही तर विसरून जाईल मामाला तो. हो ग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मला पण सवय नको का करायला. ये लवकर. आर्यला फिरायला घेऊन जायचं म्हणतोय. चल, मी तयार करते त्याला. सलीम मला भेटायला येतोय, माझ्या तब्येतीबद्दल विचारत होता. आर्यला तर फिरायला नाही. अहो, जरा चिमटा काढावं, हे सगळं खरं आहे ना? चला, मी त्याच्यासाठी काहीतरी खायला करते. तुझं डोकं दुखत होतं ना सकाळी? कुठे काय? Out.